तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत मुंबई येथे आपण वसंतरावजी नाईक साहेबांच्या घरी आलो आहोत, जिथे वसंतरावजी नाईक साहेब राहायचे। आणि मुंबई येथील त्यांचा हा ऐतिहासिक बंगला कसा आहे, आतून काय कुठल्या गोष्टी त्यांनी सांभाळून ठेवलेल्या आहेत, या सगळ्या वस्तू, त्याचबरोबर निरंजन नाईक साहेब हे आपल्याला वसंतरावजी नाईक साहेबांच्या काही जुन्या ज्या वस्तू आहेत, काही ज्या आठवणी आहेत, त्यांचा जुना पाईप म्हणा किंवा जो पाईप ते ओढायचे, त्याचबरोबर वसंतरावजी नाईक साहेबांच्या अनेक अशा वस्तू निरंजन नाईक साहेबांनी सांभाळून ठेवलेल्या आहेत त्यांच्या आठवणी। तर या सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत आणि निरंजन नाईक साहेबांसोबत सुद्धा छान गप्पा मारणार आहोत। तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐका आणि त्या गोष्टी तुम्ही पहा, कारण अनेक आपले व्ह्यूअर्स जे आहेत, ज्यांनी जे वसंतरावजी नाईक साहेबांवर अफाट प्रेम करतात आणि वसंतरावजी नाईक साहेबांचं खरंच कर्तृत्व तेवढं महान होतं आणि आहे आणि राहणार सुद्धा, कारण बंजारा समाजाला एक हक्काची भाकरी वसंतरावजी नाईक साहेबांनी मिळवून दिली। तर आज त्याच आठवणी, जुन्या आठवणी, त्यांचे काही वस्तू, या सगळ्या गोष्टी आज आपण इथे पाहणार आहोत। चला तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहोत नाईक साहेबांकडे आणि ही दुसरी भेट आहे। त्या मध्यंतरी सुद्धा नाईक साहेबांची माझी भेट झाली होती। तर सर, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं। थँक्यू व्हेरी मच। थँक्यू। आणि आपल्याला आज बरेचसे मुद्दे आहेत आणि खूप आवडीचे मुद्दे आहेत जे सरांसोबत आपल्याला बोलायचे आहेत। त्याचबरोबर ST आरक्षणाचा मुद्दा सध्या लेटेस्टमध्ये जो सुरू आहे बंजारा समाजाचा, तर त्यावर सुद्धा बोलू आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत। तर सुरुवातीला तर मला असं वाटतं की आपण नाईक साहेबांच्या आठवणींपासूनच सुरुवात केली पाहिजे। तर माझा सुरुवातीचा प्रश्न असा राहील सर तुम्हाला, की नाईक साहेबांचं हे जे अर्धवट असे काही स्वप्न आहेत, त्यामध्ये तुम्हाला असे काही गोष्टी आठवतात का की नाईक साहेबांनी तुम्हाला सांगून गेल्यात की मला या गोष्टी करायच्या होत्या आणि त्या राहिल्या आहेत असं? हो, अर्थात। एक पहिली गोष्ट म्हणजे आधी मी हा काळा चष्मा लावला तर चालेल का? मला ग्लेअर नाही, चालेल चालेल सर। ओके, तो सूट पण करेल तुम्हाला, ते मला माहीत नाही, पण एनिवे, एक काकांचं एवढं, म्हणजे माझ्या वडिलांचं एवढं स्वप्न होतं की ST आरक्षणबद्दल, आणि ते स्वप्न कधीच पुरं झालं नाही। आणि माझी अशी इच्छा आहे की ते स्वप्न जेवढं माझ्याने होईल तर त्याला माझी समर्थन पुरी द्यायची तयारी आहे, कुठल्याही कपॅसिटीने। पण हा फार जवळचा विषय होता कैलासवासी वसंतराव नाईक साहेबांचा, आणि हा कधीच, ह्याची काही चीज कधी झालीच नाही। बरोबर। आणि जे पुष्कळशे जे मी पाहतो, म्हणजे पुसदला कधी कधी मी येत जात असतो, बरोबर, गरिबी, बेरोजगारी, याच्यावर पुष्कळशा मुद्दे जे आहेत, ते फार खरे मुद्दे, जेन्युइन मुद्दे आहेत, जे लोकांना पीडित करणारे, फॅमिलीला पीडित करणारे मुद्दे आहेत। पुष्कळांचं सोल्युशन आरक्षण असेल, असं माझं म्हणणं आहे। बरोबर। या विषयाला म्हणजे काय आहे ना सर, की आता हा एक इतिहास आहे की बंजारा समाज एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतोय आज, आणि याआधी तसं कधीच घडलं नव्हतं की बंजारा समाजाच्या इतिहासाला हा सगळ्यात मोठी घटना आहे की इतक्या लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर येत आहेत आणि तुम्ही त्यांना समर्थन द्यायचं ठरवलं, तर ते खरंच खूप एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही तर ते यावं आणि तुम्ही यातल्या काही ज्या त्रुटी, कारण तुम्ही शासन चालताना बघितलेलं आहे, महाराष्ट्र चालताना बघितलं आहे। कमीत कमी तुम्ही म्हणजे जेव्हा तुम्ही जन्माला आले तेव्हापासूनच तुम्ही महाराष्ट्र चालताना बघितलं असेल ना? हो,
वर्षा बंगल्यामध्ये तिकडेच तुमचा जन्म झाला? हो, तिकडेच माझा जन्म झाला. 18 वर्ष मी तिकडेच काढली. बरोबर. ते माझं घर होतं. बरोबर. आणि नंतर मी आणि अविनाश तिकडे पण एकत्र होतो आणि मी आणि अविनाश नंतर इकडे आलो या घरी. आणि या घरी आम्ही तेव्हापासून, आता अविनाशचं वैभव किती असेल मला माहीत नाही, 70 ओलांडली असेल, तर 70 वर्ष, 70-72 असेल तो, मला वाटतं 73 असेल. नाईक साहेबांनी हा बंगला म्हणजे बांधला होता की असं रेडीमेड त्यांनी असं विकत घेतला होता? नाही, त्यांनी रेडीमेड विकत घेतला होता. कन्स्ट्रक्शन चालू होतं जेव्हा. काकांना हा, म्हणजे माझ्या वडिलांना हा बंगला आवडला, कारण की थोडं हिरवं होतं इकडे. हो, बरोबर. म्हणजे थोडी बहुत छोट्या प्रमाणाने त्यांना असं वाटायचं की वर्षा बंगल्याला आम्ही एवढं आठवण करणार नाही. तिथे थोडी मोकळी हवा असेल, थोडंसं गार्डन असेल. इकडे पुढे बीच वगैरे पण आहे ना असं? हो, तो पुढे त्या बीच कॅन्टी त्या साईडने, म्हणजे एक रोड क्रॉस करून तो गेला तर तिकडे बीच, तिकडे. पण हे सगळं, हे जे रेक्रिएशनल गार्डन आहे आणि छोटं आमचं एक गार्डन आहे, तर त्यांना वाटलं त्यांना मोकळी जागा पसंत आहे. या बंगल्याचा इतिहास म्हणजे नाईक साहेबांकडनं मी असं ऐकला की इथे वसंतरावजी नाईक साहेबांना भेटायला त्या काळी म्हणजे स्वतः पंतप्रधान वगैरे सगळे यायचे. आणि वरच्या रूम मध्ये जिथे आता निरंजन नाईक साहेब राहतात ना, तर ती सुद्धा रूम आपण दाखवू एक शेवटी, व्हिडिओच्या शेवटी आपण एक झलक दाखवू. आणि निरंजन नाईक साहेबांना 2 मुली आहेत. मोठी निहारिका ना सर? मोठी वर्षा. अच्छा. आणि निहारिका छोटी आहे. तर वर्षा जे आहे ते नाव तुम्ही बंगल्यावरनं, वर्षा बंगल्यावरनं ठेवलं. म्हणजे माझे फार खुशीचे काळ गेले तिकडे. बरोबर. वर्षाचे 18 वर्ष म्हणजे पुष्कळ होते तिकडे. माझे अर्थात खूप दोस्त होते आणि खूप आठवणी होत्या. बरोबर. मी तेव्हा डिसाईड केलं जर मला मुलगी झाली तर तिचं नाव मी वर्षा. नाही, बरोबर. तर तेच तुमचं ते जिव्हाळा त्याच्यावरून दिसूनच येतो सरळ की तुम्ही बंगल्याच्या नावावरनं हे ठेवलं. आणि या आरक्षणाच्या ज्या मुद्द्यात आहे तुमचा रोल हा समाजासाठी खूप लाभकारक राहील. कारण समाजाला फक्त एवढं माहिती आहे की ते मोर्चे काढू शकतात, समाजाला एवढं माहिती आहे की ते मोठ्या संख्येने एक आक्रोश शासनापुढे ठेवू शकतात. पण शासन कसं चालतं, सिस्टम नेमका कसं चालतं हे तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे. आणि तुम्हाला आतल्या कड्या सुद्धा माहिती आहे की काय करायला पाहिजे, काय नाही, त्या गोष्टी. ते मला माहित नाही, मला कितपत माहिती आहे आणि कितपत ज्ञान ते मला काही माहिती नाही. पण एवढं मला नक्की माहिती आहे की मी तुला एक प्रश्न विचारतो. पुष्कळसे तुझे नातेवाईक असतात जे तुला रक्तानी जोडले असतात. तुला सगळ्या तुझे विचार, सगळ्या तुझ्या नातेवाईकांनी विचार जमतात? म्हणजे त्यांचे विचार असे आणि तुझे सेम आहे का विचार? नाही, सगळ्यांचे विचार वेगवेगळे आहेत. वेगवेगळे. बरोबर. माझं असं म्हणणं आहे की हे जे काकांचं, माझ्या वडिलांचं स्वप्न, अपुरं स्वप्न, ते अशा माणसांनी लीड करावं. आणि नक्की मी त्या माणसाला समर्थन देईन. एक म्हणजे तो हुशार राहायला पाहिजे. बरोबर. अभ्यासी राहायला पाहिजे. बरोबर. नॉलेज राहिलं पाहिजे, एज्युकेटेड राहिलं पाहिजे. आणि ह्या स्वप्नाची त्याच्यामध्ये क्षमता पाहिजे की या स्वप्नाची चीज बनवावी. बरोबर. आणि अफाट लोकांनी माझ्या वडिलांवर प्रेम केलं. बरोबर. लाखो करोडो लोकांनी आपल्या समाजापैकी आणि इतर समाजापैकी. सगळे तर माझ्या वडिलांना रक्तानी त्यांचं नातं नव्हतं. त्यांनी का एवढं प्रेम दिलं? कुठे ना कुठे त्यांना माझे वडिलांचे विचार असे की हो बाबा, हा माणूस बोलतो तो बरोबर बोलतो. तर आपल्याला असे लोक पाहिजे जे कर्तबदार आहे आणि जी ही गोष्ट पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि माझं समर्थन त्या माणसाबरोबर नेहमी असतं. म्हणजे एकंदरीत तुम्हाला म्हणायचं की, म्हणजे असं म्हणायचं आहे का की जे रक्ताचे नाते आहेत नाईक साहेबांसोबत आज, तर रक्ताच्या नात्यांपेक्षा विचाराचं नातं हे खूप महत्वाचं आहे. डेफिनेटली. कधीही किती जरी माझे रक्ताचे नाते आहे, माझ्या आईच्या बाजूने आहे, माझ्या पुष्कळ माझ्या वडिलांच्या बाजूने, सगळ्यांबरोबर माझे विचार जमतात. हे
अशक्य आहे ना, बरोबर. कारण की आम्ही डिफरंट घेतो. हां. प्रश्न तो रक्ताचं नातं सोडासाठी बरोबर. आपल्याला आरक्षण कसं मिळेल हो. याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं. बरोबर. आणि तो माझ्या वडिलांचा विचाराचा जे विचार पुढे घेऊ जाऊ शकतो त्यांनीच नेतृत्व करतो. बरोबर. मग तो रक्ताचा असू दे, अगदी बरोबर. मला काही प्रॉब्लेम, बरोबर. पण तो केपेबल माणूस आहे आणि जे काही आहे शांतीपूर्वक, हो. लीगली, बरोबर. जे कायद्याच्या संविधानिक मार्गाने. संविधानिक मार्गाने हां. आपल्या कंट्रीजमध्ये पुष्कळ लॉ आहे, बिना अर्जावर करतात, हो. पण फर्मली उभं हो. पण कधीतरी सर एक जसं की सुधाकररावजी नाईक साहेब होते, त्यांचं तुमच्यावर विशेष असं प्रेम होतं आणि त्यांची भूमिका सुद्धा घ्यावी लागेल समाजाला, असं नाही वाटत का तुम्हाला? कारण सुधाकररावजी नाईक साहेबांबद्दल जे आम्ही ऐकलेलं आहे की ते एकदम रागीट होते आणि ठोस पावलं घ्यायचे, तर तसा पाऊल कधी समाजाला घ्यावं लागेल का? कारण कधी कधी शासन असं झुकत नाही सहसा, तर त्यामुळे, कारण तुम्ही तर खूप शांत संयमी आहात, नाईक साहेबांच्या विचारांवर तुम्ही चालता, पण असं वाटतं का की बदलत्या काळानुसार थोडं ॲग्रेशन सुद्धा पाहिजे? माझी लायकी नाही सुधाकर भाऊंबद्दल काही बोलायला. बरं. ते वेगळेच होते, हो, ते फार वेगळे ते होते. फार वेगळे होते, ते माझी लायकी नाही. सुधाकर भाऊ ते वेगळीच चिडिया होती. हो. ते असतात, त्यांनी फार आमच्यावर प्रेम केलं. माझ्या आणि अभिलाषवर आली तर आमचे खूप उपकार आहेत त्यांचे. हो. पण सगळ्या लोकांना सुधाकरराव नाईक जमाला नाही, जमणार नाही, ते अवघड होईल, थोडा अवघड होईल, ते अवघड होईल. पण नाईक साहेबांसारखे होऊ शकतात, कारण नाईक साहेबांचं सिम्पल होते विचार एकदम असं, आणि सुधाकररावजी नाईक साहेब म्हणजे एकदम डेअरिंग होते, डॅशिंग होते, रिस्क टेकर होते, खूप चांगल्या चांगल्या मोठ्या रिस्क घेततात त्यांनी. कधी कधी काय ना थोडी नरमी करमी करावी लागते. आणि तो बॅलन्स असा राहायला पाहिजे की इलिगल इलिगल नको व्हायला, असं हानी नको पोहोचायला कोणाला. जे काही आहे पीसफुली करा, शांतीपूर्वक. बरं. आता तुम्ही अविनाश सरांचा विषय काढला, तर ते पण मला विचारायला आवडेल तुम्हाला की जेव्हा नाईक साहेब होते त्या काळापासून म्हणजे आजपर्यंत, जसं की बाबासाहेब नाईक आणि वसंतरावजी नाईक साहेब यांचे जे संबंध होते म्हणतात, आणि अतिशय म्हणजे बाबासाहेब नाईक म्हणजे त्यांच्या वडिलांसारखे, माझ्या वडिलांच्या वडिलांसारखे. अच्छा अच्छा, फुलसिंग नाईकांसारखे. हो, फुलसिंग नाईकांसारखे, म्हणजे फार प्रेम, फार प्रेम. तर तसं जे बंधुत्व आहे, एक समाजात एक आदर्श आहे त्यांचं, जे बंधुप्रेम आहे, तर ते जे म्हणजे भावाभावांमधलं इतकं प्रेम हे समाजात एक खरंच आदर्श आहे. आणि मला अनेक लोक विचारतात की अविनाश नाईक साहेब कुठे राहतात आणि निरंजन नाईक साहेब कुठे राहतात, दोघं सोबत राहतात का की वेगळे राहतात? म्हणजे लोकांना एक गैरसमज किंवा काही पण असतं, जे आता मी तुम्हाला भेटून गेल्यापासून मला लोक विचारतात की कुठे राहतात वगैरे. नाही, त्याचा सिम्पल आन्सर आहे, इकडे राहतो माझ्या बरोबर. 73 या 74 जे काही वर्ष आहे त्याचे, आणि माझे बरोबर 67 आहे. आम्ही आमची पुरी जिंदगी आम्ही एकाच घरात राहतो, तर वेगळं राहण्याचा कधी कोणाला विचारता नाही आला, आणि आम्ही विचार करू पण शकतो. कारण आजकाल आपण पाहतो सर की प्रॉपर्टी थोडीफार जर लोकांकडे आली, आणि जसं तुम्ही म्हटले की रक्ताचे वारसदार आणि वैचारिक वारसदार, तसं आता आमच्या स्वतःच्या माझ्या भावकीमध्ये सुद्धा म्हणजे असं असतं ना की प्रॉपर्टीजमुळे वाद होतात किंवा या गोष्टी घडतात, असं हे हा साधारण प्रश्न आहे, एक गोष्ट आहे, असे मुद्दा आहे की अनेक ठिकाणी आपण पाहतो वाद होतात भावाभावांमध्ये या गोष्टी. तर तसे कधी वाद तुमचे तर झालेले मला तर आजपर्यंत माहिती आहे, पण तुमचं किती प्रेम आहे समजा नाही अविनाश सरांवर? जेव्हा मी 17-18 वर्षाचे होतो तेव्हा माझे वडील एक्सपायर झाले सिंगापूर. कोणी माझी उंगली, मी शाळेतून नुकता कॉलेजमध्ये प्रवेश केला, कोणी माझं बोट पकडून मला चालायला शिकवलं. अविनाश सरांनी 50 वर्ष त्यांनीच शिकवलं. कसं माझं प्रेम नसेल त्याचं?
नाही नाही, बरोबर आहे. आणि आणि अविनाश कसं मी त्यांना वडिलांचा दर्जा नाही. नाही, बरोबर, म्हणजे तुम्ही त्यांना वडिलांचा दर्जा देता आज. डेफिनेटली. अविनाश सरांना, अविनाश सरांचा स्वभाव हा खरंच खूप मनमिळाऊ आहे आणि खूप प्रेमळ आहे. मी एक वेळ भेटलो आणि काल पण मी सरांना इथे बघितलं असं, तर एकदम शांत संयमी स्वभाव आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं की समाजातले दोन असे व्यक्तिमत्व, एक माझं ओपिनियन आहे तुमच्या दोघांसाठी, भावांसाठी, की बाबासाहेब नाईक आणि वसंतरावजी नाईक साहेब यांचं जे बंधुप्रेम होतं त्यातून जे लोकांनी शिकायला पाहिजे होतं खऱ्या अर्थाने, जसं राम लक्ष्मणाचं आपण म्हणतो की त्यांचं जे बंधुप्रेम होतं, तर तसंच त्याचा आदर्श जर कोणी पाळला असेल तर ते तुम्ही पाळला असं म्हणायला हरकत नाही. हो, असं मला वाटतं. बरोबर. तर ते अनेक अशा गोष्टी आहेत ज्या लोकांना वाटायचं की लोक म्हणायचे की एकाच बंगल्यात राहतात की कुठे राहतात असं. तर सगळ्यांना सांगू इच्छितो की अविनाश सर खाली राहतात आणि निरंजन सर वरच्या बंगल्यात राहतात, म्हणजे वरच्या रूममध्ये राहतात आणि एकत्र फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअरला दोघे राहत असतात. अविनाश सरांचा एक काळ राजकारणात गेला, थोडा काळ, त्यानंतर त्यांनी राजकारणात परत काही प्रवेश केला नाही. अविनाश सरांना यामध्ये इंटरेस्ट नव्हता का, किंवा इतर कुठल्या गोष्टी आवडतात असं त्यांना? नाही, इतर त्याला पुष्कळ इंटरेस्ट आहे, त्याला शौकीन आहे, त्याला गोल्फ खेळायचा इंटरेस्ट आहे. अर्थात बिझनेस आमचा होता, तो सांभाळायचा, इन्कम टॅक्स तो पाहतो. अच्छा. पुष्कळशा गोष्टी आहे. स्विमिंग त्याला आवडतो, पुस्तकं वाचतो, गोल्फ खेळतो. आणि जसं मी आधी तुला पहिल्यांदा जेव्हा तू माझी मुलाखत घेतली होती सांगितलं होतं की माझा आणि अविनाश मराठी फार कच्चा आहे. आम्हाला 3ऱ्या स्टँडर्ड पर्यंतच शिकवलं त्याला. अर्थात त्यांनी पुष्कळ कॅप्चर केलं, पण तो एक त्याची फर्स्ट लँग्वेज नाही. बरोबर, फर्स्ट लँग्वेज नाही. कारण तुला मी सांगितलं फर्स्ट लँग्वेज मध्ये तू सगळे व्यवहार कर, पत्र व्यवहार कर, पत्र वाच, असेंब्लीमध्ये प्रश्नाचे उत्तर दे, अवघड जाईल तू. बरोबर. बोलला नाही, पण मला माहित आहे त्याला मानसिक त्रास होणारच, कारण की त्याचं फर्स्ट लँग्वेजच नाही. बरोबर, अगदीच ते होणारच त्या गोष्टी. आणि जसं तुम्ही म्हटलं की अविनाश सरांना वाचनाचा शौक आहे, आणि जेवढं जितकं मला माहिती आहे की सरांना वाचनाचा शौक आहे, म्हणजे एक छंद आहे वाचनाचा. तर अविनाश सरांना जास्त छंद आहे वाचनाचा की तुम्हाला आहे? तुम्हाला जास्त आहे ना. आणि खरंच जास्त आहे सरांचा. तुम्ही जर वाचनाचा आकडा बघितला तर सर तुम्ही अंदाजे किती पुस्तकं वाचले असणार असं? 10-15 हजारच्या वर. 10-15 हजारच्या वर पुस्तकं सरांनी वाचलेले आहे. आणि तेवढे पुस्तकं मी बघितले, त्यापैकी आज आपण जो सुरुवातीला मुद्दा छेडला की आपण सरांसोबत आज हा बंगला तर पाहणारच आहोत. बंगल्याचा काहीसा भाग मी तुम्हाला दाखवला, वरची रूमसुद्धा मी तुम्हाला दाखवीन. पण त्यापूर्वी तुम्हाला या गोष्टी दाखवायच्या आहेत आम्हाला नाईक साहेबांच्या, वसंतरावजी नाईक साहेबांनी ज्या वस्तू आहेत त्या. आणि त्याचबरोबर निरंजन सरांनी जे पुस्तकं वाचलेले आहेत ना, म्हणजे 10,000च्या वर पुस्तकं ते तिकडे ठेवलेले आहेत. आपण ते सामान आता याच्यात गेले, वर गेले रेनोव्हेशन मध्ये. रिनोव्हेशन लॉफ्टच 2-3 लॉफ्टच भरून गेले. तर ते तेवढे पुस्तकं आहेत. पण त्यापैकी आम्ही काही पुस्तकं आणलेले आहेत. तर इथे हे पुस्तकं ठेवलेले आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. पण सर यापैकी तुम्ही एक आपल्या पिढीला किंवा समाजाला किंवा प्रत्येक समाजातल्या मुलाला, यंग जनरेशनला कुठलं पुस्तक तुम्ही सजेस्ट कराल की त्यांनी ते पुस्तक वाचावं? पुष्कळशी हे पुस्तकं ऐतिहासिक पण आहे, काही रोमन हिस्ट्री बद्दल आहे. अच्छा. पण जर मला एक पुस्तक सजेस्ट करायचं असेल तर मी हे माझं फेवरेट बुक सजेस्ट करतो. हा लुईस फिशर म्हणून अमेरिकन ऑथर आहे. तो 1970 मध्ये वारला. त्यांनी गांधीजी बरोबर टाइम स्पेंड केला इंडियामध्ये. आणि त्याचे जे पर्सनल एक्सपिरियन्सेस होते गांधीजी बरोबर, त्यांनी हे पुस्तक लिहिलं. आणि एक दुसरं पुस्तक ते नाही आहे सध्या, ते महात्मा गांधीजींनी स्वतः लिहिलं आहे, माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ. सत्याचे प्रयोग. सत्याचे प्रयोग. ते माझ्या हिशोबाने कंपल्सरी रिडिंग दर शाळेत. ते पुस्तक खूप छान आहे. ॲक्च्युली हे वाला वाचलेलं नाही आम्ही, पण तुम्ही नक्की हे पुस्तक पाहून घ्या. आणि याचं नक्की ज्यांना खरंच आता वाटतं की आपण वाचन करायला पाहिजे, तर हे पुस्तक मी पण वाचणार, तुम्ही पण वाचा. आणि सर यामध्ये एक्सपिरियन्स आहेत समजा त्या लेखकाची, की त्यांनी
महात्मा गांधींसोबत त्यांचा जो व्यवहार जो होता, जो टाइम काढला हो बरोबर, आणि तो कसा प्रभावित झाला हो आणि किती सिंपल सोल्युशन्स ते होते. पण एक गोष्ट, त्यांनी कधीही सत्याच्या विरुद्ध काही केलं. सत्याच्या विरुद्ध काहीच नाही. आणि एक दुसरं मी एक रेकमेंड करीन, हे म्हणजे ते जर पुस्तक तुम्हाला दाखवलं आधी, हे शिवाजीच्या, छत्रपती शिवाजीच्या सगळ्या फोर्ट्सच्या बद्दल माहिती आहे. अच्छा, हा हे हे फोर्ट्स संपूर्ण आहे. म्हणजे ह्याच्यात सगळं आलं तुमचं. तोरणा आलं, कोंढाणा आलं, रायगड आलं, राजगड, विशालगड. छत्रपती शिवाजी महाराजांवर विशेष प्रेम आहे तुमचं. हो, डेफिनेटली आहे. तुम्ही कारण खूप की पुस्तकं वाचलेत. नाही, आजच्या लोकांना काय माहिती आहे की प्रतापगडमध्ये अफजल खान गेला आणि त्याला वाघ नखाने शिवाजीने मारलं हो, आणि हातोड्या काढल्या आणि तो मेला. बरोबर. तुम्हाला माहिती आहे की फर्स्ट इंडियन नेव्ही ज्यांनी चालू केली, हो, ते नेव्ही. छत्रपती शिवाजी महाराज आरमारांचे. हो. तुम्हाला माहिती आहे फर्स्ट मिलिटरी लॉ जगामध्ये कोणी आणला, हो. मिलिटरी लॉ, बरोबर. तो शिवाजी महाराज. फर्स्ट माणूस आहे जो म्हणला की बायका मुलांना हो, मस्जिद, हो. कुराण यांना हात लावायचा नाही, तो शिवाजी. म्हणजे धार्मिक स्थळांना आणि स्त्रियांना नाही. आणि मुलांना हात नाही आणि लावायचे युद्धामध्ये. शेतकरी बरोबर. जे पीक उगवतात हो हो, त्याच्यावर तुमची सेना पुढे घेऊन जायचे नाही. बरोबर. हे त्यावेळेसचे विचार, हो, 350 वर्षापूर्वीचे विचार. एक माणसामध्ये राहणं, विचार करा, त्याच्याकडे 300 लोक होते, बरोबर. औरंगजेबकडे 5 लाख होते. नाही, खूप खूप मोठा इतिहास आहे. आणि वसंतरावजी नाईक साहेबांचा जर आपण वैचारिक वारसा बघितला, जसं आपण म्हणत आहोत की वैचारिक वारसदार कसे, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा, ज्योतिबा फुले, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारे म्हणजे वसंतरावजी नाईक साहेब आहे. ऑल्सो विनोबा भावे. हा, विनोबा भावे, बरोबर. तर या सगळ्या लोकांच्या बाबासाहेब आंबेडकर. हो, बाबासाहेब आंबेडकर, अगदी. तर या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात आणि सरांचं वाचन खूप अफाट आहे. पण एक खंत मला खरंच नेहमी वाटते सर, की समाजातल्या अनेक इतर समाजातले जे लोक आहेत, म्हणजे आता तुम्हाला कदाचित याची मी काय म्हणतोय ते कळणार नाही त्याची किंमत, पण मला असं वाटतं की इतर समाज जो आहे, कुठलाही समाज म्हणा, तर त्यांनी त्यांचे जे नेते होते किंवा त्यांनी त्यांचे जे राजे महाराजे होते, त्यांचे जे वारसदार आहेत, त्यांना आजही जपलेलं आहे इतर समाजांनी. तर मला असं वाटतं की बंजारा समाजाने जसं तुमच्यावर खूप प्रेम केलं, तुम्हाला तर माहितीच आहे प्रेम केलं, पण मला वाटतं की तुम्हाला जसं त्यांनी आम्ही जपायला पाहिजे होतं एक समाज म्हणून, तर तसं आम्ही कुठेतरी अपयशी झालो असं आम्हाला वाटतं. नाही, ह्याची चूक आमची पण. अच्छा. कारण की आम्ही मुंबईमध्ये वाढलो, आमचं पण दुर्लक्ष झालं. कुठं बोलायला काय. नाही नाही, बरोबर आहे, अगदीच खरं आहे ते. कुठं कशाला. बरोबर. समाजाने नेहमी प्रेमच केलं. नाही नाही, आणि आजही तुमच्यावर आणि सगळे जे आहे. बोलतात की आम्ही हा घराण्याचे आहे, ते घराणं म्हणजे काय, लोकांच्या प्रेमानेच तर हे घराणं झालं. बरोबर. किती प्रेम केलं काकांनी माझ्या वडिलांना. खूप खूप मी पाहिलं आहे माझ्या. तर हे सगळं समाजाचं प्रेम आहे. बरोबर आहे, अगदी. आणि इथून पुढे सुद्धा आम्ही तुम्हाला हे प्रेम देतच राहू आमचं, आणि तुमच्यावर आमच्या म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आता तुम्ही आरक्षणाच्या लढ्यात सामील होतात, तर हे ऐकून खरंच आम्हाला खूप आनंद होतोय. आणि तुमच्या पाठीमागे, तुमच्या सोबत म्हणा, तुमच्या पुढे म्हणा, तुम्ही जे मार्गदर्शन आम्हाला कराल ते आम्हाला सर्व मान्य राहील. त्याचबरोबर नाईक साहेबांच्या ज्या आठवणी आहेत, तर आता आपण त्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. सर्वप्रथम म्हणजे नाईक साहेबांचा ऐतिहासिक, म्हणजे असं आपण जे म्हणतो की त्यांची जी स्टाईल होती पाईप प्यायची, जे मागे सरांनी आपल्याला किस्सा सांगितला की त्यांनी पंडित नेहरू ना, म्हणजे पंडित लोक सांगितलं की पंडित नेहरूच्या समोर पाईप पिऊ नका. नाईक साहेबांना असं सांगितलं. नाही, जर मी पिन आणि जर पंडित नेहरूंनी सांगितलं नका तू, तुम्ही भिजून. तर त्यांनी पण चालू केली, तर पंडित नेहरूंनी पण त्यांनी पण मग सिगारेट पेटवली असं. तर आपल्याकडे नाईक साहेबांचे, वसंतरावजी नाईक साहेबांचे इम्पोर्टेड असे पाईप्स आहेत जे त्यांनी त्या काळी बोलवलेले आहेत. हे बघा, ते फार शोक होतं. हा शोक म्हणजे फक्त फार कमी आहे.
हो, हे फार कमी आहेत. मी तुम्हाला शेवटी त्याचं व्हिडिओज असं व्हिडिओच्या शेवटी सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. पण हे जे पाईप्स आहेत सर, हे बाहेरून बोलवले आले आहेत ना असं? हो, इम्पोर्टेड आहे. हो, ते सगळे हँडमेड वगैरे. आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. एक तुम्ही लायटरचा किस्सा सांगितला होता. हो, त्यांनी एक लायटर स्पेशली बनवून घेतला होता. कारण की लाईट जेव्हा आपण करतो त्याची आग वर. हो बरोबर. हा लायटरची आग अशी यायची, म्हणजे ते वर गेल्यावर तुम्ही पाईपला, हो बरोबर, पाईप मध्ये कशी जाईल तर हे नाही हा असा यायचा पाईप कडे, म्हणजे सब करून जाऊन तो आग पेटला. अच्छा, असं वाकडी आग यायची, त्याची जाळ व्हायचा, हो, उलटी यायची. तसा त्यांनी गणेश कंपनीने बनवलं. नाही, खरंच अभिमानास्पद आहे आपल्या समाजात या सगळ्या गोष्टी असणं. आणि त्या काळी समाजाला काहीच कळायचं नाही सर, कुठलं शिक्षण नव्हतं. नाईक साहेबांनी खरं म्हटलं म्हणजे हक्काची भाकर दिली बंजारा समाजाला आणि जंगलातून काढून कुठेतरी शहरात आणलं. तर या गोष्टी आहेत, नाईक साहेबांचे उपकार आहेत. आणि आपण भाग्यवान आहोत की या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत, हाताळायला मिळत आहेत. तर हे बघा, हे आहेत पाईप, हे असे 5 पाईप आहेत. आणखी बरेचसे होते ना सर? असतील खूप आहे असे. आणि बंदूक पण आहे, पण ती सापडली नाही आम्हाला. ती आम्ही शोधत होतो. त्याचबरोबर आणखी एक ऐतिहासिक अशी वस्तू आहे, ते म्हणजे किंग महेंद्र चाकू आहे, नेपाळचे. अच्छा, त्यांनी काकांना गिफ्ट दिली. हो, हे गिफ्ट अर्थात ते अजूनपर्यंत तू बघशील त्याला धार आहे. हो, धार आहे याला, आणखी धार आहे याला, हात कापला जाईल याने असा. ही शिकारीसाठी जेव्हा गेले होते नाईक साहेब. हो, किंग महेंद्र कुठले सर? नेपाळचे, बरोबर. आणि त्यांनीच हे काकांना माझ्या वडिलांना दिलं होतं. हे क्रॉकोडाईल मध्ये मगरमच्छच्या स्किनचं. अच्छा, आतापर्यंत हे बघ कसं आहे. मगरीच्या स्किनचं, हो, हे 70-80 वर्ष जुनं आहे. अच्छा, हे बघा, हे काकांचं नाव लिहून दिलं. हो, इथे नाव लिहिलेलं आहे, VP नाईक म्हणून. म्हणजे किंग महेंद्र यांनी नाईक साहेबांना हे गिफ्ट केलेले आहेत या गोष्टी. तर हा एक चाकू आहे आणि हा वॉलेट आहे, आणि हा मगरीच्या स्किनचा आहे. हे पण शिकार नाईक साहेबांनीच केली असणार ना? तो माणूस, हा जो विभाग होता तो मॅन ईटर होता. अच्छा, हाच तो वाघ का? मेलघाट मध्ये उल्खास, आता जे चिखलदरा त्याला म्हणतो. अच्छा, तर तो त्याला कोणीतरी म्हणजे पॉइझन करायचा प्रयत्न केला होता. अच्छा, तर तो म्हणजे हे हरणा वगैरे पाठी पडू शकायचा नाही, कमजोर झाला होता. तो माणसाला खायचा असा. माझ्या वडिलांना बोलवलं तेव्हा त्यांनी, कारण नाईक साहेबांचा निशाणा तेवढा होता, त्यामुळे त्यांना बोलवून शिकार करायला लावली असं. तर अशा अनेकशे किस्से आहेत नाईक साहेबांचे, वसंतरावजी नाईक साहेबांचे. आणि या गोष्टी आहेत. तशीच ती बंदूक पण तुमच्याकडे होती. तुम्हाला पण, तुमचा पण निशाणा फार पक्का होता असं ऐकलं आम्ही. ठीकठाक होता ना? बरं, ठीक, म्हणजे बरोबर. तर अनेक अशा वस्तू आहेत, ते पण दाखवतो. आणि एक डॅम जे होतं, हा ते पूस डॅमच आहे का सर? मला असं वाटतं, मी शुअर नाही आहे. अच्छा, ते शुअर नाही आहोत आम्ही पण, की ते कारण जे प्रकल्प धरणासंबंधीचे असायचे ना, त्याचा एक ढाचा बनवायचे. तर तो ढाचा सुद्धा आपल्याकडे आहे, तो पण आपण आता पाहूत. आणि या सगळ्या वस्तू आहेत, हे थोडा जवळून पाहून घ्या तुम्ही. हे बघा, हे आहेत पाईप वसंतरावजी नाईक साहेबांचे. त्याचबरोबर किंग महेंद्रांनी दिलेलं हे चाकू आहे. आणि हे पुस्तक आहेत. या गोष्टी सुद्धा तुम्ही पाहून घ्या. हे निरंजन सरांचे म्हणजे स्पेशल त्यांनी वाचलेले आहेत या सगळ्या गोष्टी. पण सर, तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या विषयांवर पुस्तकं वाचले, तर तुम्हाला कुठलं आवडतं सगळ्यात जास्त? हिस्टोरिकल असं की? सहसा मला हिस्टॉरिकलच आवडतं. म्हणजे विन्स्टन चर्चिल असेल, जो ब्रिटिश प्राईम मिनिस्टर वर्ल्ड वॉर 2 मध्ये होता. अच्छा. स्टॅलिन असेल. अच्छा. हे जे मोठे मोठे लोक होऊन त्यांच्याबद्दल बायोग्राफी, ऑटोबायोग्राफी वाचायला. इंडियन फ्रीडम स्ट्रगल बद्दल मला फार आवड. हिटलर बद्दल काय वाटतं सर तुम्हाला? हिटलर फार वाईट. हो, पण त्याने जे रणनीती रचली होती, आजकाल समाजात म्हणतात की देशात सुद्धा हुकुमशाही येऊ शकते. तर तुम्हाला वाटतं का की तिकडे वाटचाल आहे थोडीफार अशी? मला माहित नाही आधी, पण तो फार वेगळा, म्हणजे तो फार भयंकर माणूस होता. त्यांनी
60 लाख 60 लाख ज्युइश लोकांना फ्रान्समध्ये मारून बरोबर. आणि वर्ल्ड वॉर II मध्ये किती टोटल मेले म्हणजे ते करोडोमध्ये संख्या एका माणसाने. म्हणजे त्याच्यासारखा क्रूर, खूप अति वाईट क्रूर माणूस होते, मला वाईट. नाही वाटत हिस्ट्रीमध्ये कधी नाही झाला. नाही बरोबर आहे. कधीच. पण म्हणजे फार भयंकर. फार इंटरेस्टिंग आहे हिस्ट्री. हिस्ट्री वाचायला गेली तर खूप इंटरेस्टिंग आहे. हिस्ट्रीमधून अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात, समजायला मिळतात. आणि तर ठीक आहे, आपण वेळ नाही करू आणि आपण तो डॅम पण पाहू. जसे जे ढाचे होते त्यांचं उद्घाटन वगैरे नाईक साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. हे आहे हा डॅम आहे तो. हे बघा, असा ढाचा जो सुरुवातीच्या काळात असायचा ना, तर तसा हा ढाचा आहे. याचा इकडे सावली पडून राहिली. हो हो. आणि हे नाईक साहेबांचं नाव पण आहे याच्यावर, पण जुनं आहे हे खूप खूप जुनं आहे. हो. आणि या बंगल्याचा भाग सर केवढा आहे? हा पुढचा पण सगळा गार्डन? नाही, हा सोसायटीचा आहे. अच्छा, हा सोसायटी. फक्त जोपर्यंत हे कुंड्या आहे ना हा इथे, हा हा तो आमचा भाग. हे जे बरं. कुंड्या आणि रेलिंग दिसतं ना, हा हा. तो रेलिंग आणि कुंड्या, ते हे आमचं छोटं भाग आहे. अच्छा अच्छा. इकडे. असा हा एकंदरीत वसंतरावजी नाईक साहेबांचा जुना बंगला आहे. पण एक बंगला पुसदला सुद्धा आहे सर, आणि तो सुद्धा खूप ऐतिहासिक बंगला आहे. तर आणि अनेक लोक मला म्हणत असतात तसं की तुम्हाला सुद्धा माहिती आहे, कॉमेंट्समध्ये लोक सांगतात की तुम्ही पुसदला नक्की या असं. तर समाजाच्या वतीने आणि माझ्या वतीने एक विनंती राहील तुम्हाला की तो सुद्धा बंगला आम्हाला पाहायला मिळावा, ते पण तुमच्या हाताने, म्हणजे तुम्ही आम्हाला दाखवावा. निश्चित. ते तुम्ही लवकरात लवकर पुसदला यावं अशी एक विनंती आहे आमच्याकडनं तुम्हाला. मला पण यायचं आहे. बरोबर, अगदीच. तुम्हाला मला पण पण यायचं. हो, तुम्ही असं तर मध्ये आले असणार, काही प्रोग्राम वगैरे असतील तेव्हा. कधी वडिलांची काही प्रोग्राम असतो 8 ऑगस्टला वगैरे, अच्छा. येऊन जाऊन असतो. हो. आणि विथ फॅमिली यावं तुम्ही अशी विनंती आहे. आणि विशेष करून तुम्हाला सरांना नॉनव्हेज म्हणजे अगदी एकदम प्रिय आहे. आमच्याकडून तुम्हाला स्वागत आहे तुमचं तिकडे. आम्ही तुम्हाला छान जेवण देऊ माझ्या घरी. तर तुम्ही नक्की यावं ही विनंती आहे सर तुम्हाला. मला गरम भाकरी दे. हो, चालेल चालेल. गरम गरम भाकरी, चुलीवरच्या ते पण. आणि मटन छान आमच्या इकडे. फर्स्ट क्लास. मटन, चिकन, फिश, काही बस पण बस बस सगळं 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 सगळे वेगवेगळे प्रकार राहतील, त्याबद्दल काही विषयच नाही. तर आजचा असा हा ब्लॉग आहे आपला, हा व्हिडिओ आहे. तर थोडा आपण वरची रूम पण दाखवून देतो मी तुम्हाला. तिथे जे ऐतिहासिक रूम आहे, कारण तिथे इंदिरा गांधी. हो, जेव्हा इंदिरा गांधी जी 2दा आल्या त्या रूम मध्ये. एकदा जेव्हा काकांची तब्येत चांगली नव्हती अच्छा, तेव्हा आले होते भेटायला. आणि एकदा जेव्हा काका ऑगस्ट 1979 हो मध्ये गेले, बरोबर. तेव्हा माझ्या आईला झाला. अच्छा त्यावेळेस अच्छा माझी आई आणि ते बोलत होते. अच्छा. पुष्कळ वेळ होता. आजही सर तुमचे संबंध म्हणजे काँग्रेस पक्षाशी किंवा राहुल गांधींशी असं आपण संबंध प्रस्थापित करायचं जर म्हटलं तर होऊ शक्य आहेत ना, एकदम जवळचे असं? का नाही, कारण की विचार सेम आहेत आणि खूप मोठा काळ नाईक साहेबांनी त्यांच्यासाठी दिलेला आहे. तर म्हणजे एक आपल्या आरक्षणाच्या विषयात तो खूप मोठा एक मुद्दा ठरेल की तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत, कारण ते विरोधी पक्षात आहेत आज, तर तिथपर्यंत तो विषय पोहोचवणं तुमच्या थ्रू खूप सोपं जाईल आपल्याला. तर ती सुद्धा एक म्हणजे एक विनंती आहे असं की आपण करू शकतो या गोष्टी सुद्धा. प्रयत्न करायला हरकत नाही. यश अपयश हे नंतरचा विषय झाला ST आरक्षणाचा. पण सध्या परिस्थिती अशी आहे की आपण लढायला पाहिजे, आपण हार नको मानायला. आणि आता साक्षात नाईक साहेबांच्या विचारधारेवर चालणारे निरंजन नाईक साहेब आपल्या सोबत आहेत. तर आता तर खचून जाता कामा नये असं मला वाटतं. विनंती आहे सर्वांना, सरांकडून पण विनंती आहे आणि सगळ्या समाजाचीच एकमेकांना प्रोत्साहन करत आहोत आपण. तर आता आपण वरती जाऊ आणि वरती थोडा रूम वगैरे पाहू आणि तोच आपल्या ब्लॉगचा शेवट असेल. पाईप वगैरे तर तुम्ही बघितले, सरांची विद्वत्ता सुद्धा तुम्ही बघितली. 10-10.5 पुस्तकं वाचणं म्हणजे ही काही मजाक नाही आहे. खरंच खूप नॉलेजेबल आहेत सरांचा विषय. म्हणजे प्रत्येक गोष्टीत मला खूप काही शिकायला मिळालेलं आहे. ते म्हणतात ना की मोठ्या व्यक्तींच्या दरवाजातून कोणी खाली हात जात नाही,
तर सरांनी जेवण वगैरे तर आम्ही केलेलंच आहे, पण सरांकडून मी अनेक गोष्टी शिकून गेलो, ते खूप महत्त्वाचे आहेत. कारण ते दीर्घकाळ राहतील, जेवण तरी पचून जाईल, पण हा जो नॉलेज आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे दीर्घकाळ राहतील. चला तर